बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत खास पारंपरिक चवीची झणझणीत आणि तर्रीदार कोहळ्याची भाजी। महालक्ष्मीच्या दिवसात अगदी याच पद्धतीने याच चवीची भाजी तयार केली जाते। चला तर मग रेसिपीला वेळ वाया न घालवता आपण इथे सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी कोहळं स्वच्छ धुवून त्याचा मध्यम आकाराच्या छान फोडी करून घेतल्या आहेत। भाजीसाठी इथे साहित्य लागणार आहे कापलेलं कोहळं, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, ताजी कोथिंबीर, कसुरी मेथी, आलं लसूण जिरं, अद्रक, हिरवी मिरची, सांबार याची एक पेस्ट। फोडणीसाठी काही खडे मसाले काढून घेतले आहे जसे की तमालपत्र, दालचिनी, छोटी विलायची, मोठी विलायची, लवंग, काळी मिरी। सगळ्यात आधी एका कढईमध्ये किंवा तव्यावर तुम्हाला काळा मसाला भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच कांदा कापून घ्यायचा आहे। 2 ते 3 कांदे कापून घ्यायचे, ते तव्यावर टाकायचे, थोडं तेल घालायचं आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचे। त्यानंतर खोबऱ्याचे काप करायचे, सुकं खोबरं असं त्याचे काप करायचे, ते तव्यावर टाकायचं, थोडं तेल घालायचं आणि हे सुद्धा सोनेरी ब्राऊन रंगावर तुम्हाला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर धने टाकायचे, धने थोडेसे परतून झाले की त्यामध्ये खडे मसाले ॲड करायचे जसे की लवंग, मिरे, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, स्टारफूल, तमालपत्र आणि थोडे मेथीदाणे। हे साहित्य मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, मंद ते मीडियम फ्लेमवर तुम्हाला याला भाजून घ्यायचं आहे। गार झाल्यावर मिक्सरमधून याची बारीक पेस्ट म्हणजेच इथे झालेला आहे काळा मसाला तयार। तर हा काळा मसाला वाटण तुम्ही प्रत्येक भाजीसाठी यूज करू शकता। नॉनव्हेज झालं, व्हेज झालं, प्रत्येक भाजीसाठी तुम्हाला इथे हा मसाला वापरता येणार आहे। आता एका भांड्यामध्ये किंवा गंजामध्ये थोडं तेल जास्तच घेतलेलं आहे, कारण ही भाजी छान तर्रीदार आणि झणझणीत असते, तर खायला भारी लागते। तेल तापल्यावर त्यामध्ये खडे मसाले घालायचे, बारीक चिरलेला कांदा घालायचा, सोनेरी रंगावर कांदा परतून घेतला। त्यानंतर आलं लसूण जिऱ्याची भरभरून अशी पेस्ट ॲड करायची, पेस्ट 2 ते 5 मिनटं परतून घ्यायची। जो इथे आपण काळा मसाला तयार केलेला आहे त्याआधी इथे आपल्याला कसुरी मेथी ॲड करायची आहे। लसूण जिरं अद्रकची पेस्ट टाकल्यानंतरच कसुरी मेथी ॲड करायची, छान फ्लेवर येतो। आणि त्यानंतर काळा मसाला ॲड करायचा आहे। इथे काळा मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाला घातल्यानंतर गॅस मध्यम ठेवून चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून मसाला एकाच भागाचा न शिजता संपूर्ण भागाला मसाला हा छान शिजून घ्यायचा आहे। सतत ढवळत राहिल्याने मसाल्याचा स्वाद पूर्णपणे खुलून येतो। मसाला छान परतल्यावर यात 2 बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करायचे। टोमॅटो मऊ पडले की झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। आता इथे बेसिक मसाले ॲड करायचे आहे, हळद, तिखट, जिरे पावडर, धने पावडर, मीठ आणि लागत असेल तर इथे रंगासाठी म्हणा किंवा खास चवीसाठी म्हणा अंबारी तिखट ॲड करायचं आहे। मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। मसाल्याला मस्त तेल सुटल्यावर यामध्ये कोहळ्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि वरून थोडी ताजी कोथिंबीर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घातल्यामुळे भाजीला अप्रतिम सुगंध येतो। व्हिडिओमध्ये मी 2 ते 3 टप्प्यात कोथिंबीर इथे पेरून घेतलेली आहे। सर्व मसाले फोडींना व्यवस्थित लावून मंद ते मीडियम फ्लेमवर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। कोहळ्याच्या फोडी हलक्या मऊ पडल्या की त्यामध्ये रश्श्यासाठी म्हणून 1.5 ग्लास पाणी इथे ॲड केलेलं आहे। तुम्ही पाणी इथे गरम करून ॲड करू शकता किंवा थंड पाणी ॲड केलं तरी चालेल। आता मोठ्या आचेवर एक खळखळून उकळी काढून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून मध्यम ते मीडियम फ्लेमवर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीला काय मस्त तर्री आणि रंग आलेला आहे। फोडीही छान शिजल्या आहेत। वरून पुन्हा थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला यामध्ये जर ॲड करायचा असेल तर सावजी काळा मसाला ॲड करू शकता, पण इथे मी मसाला ॲड केलेला नाही तरीही चव अप्रतिम झालेली आहे, खूप भारी चव आली आहे भाजीला। तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही इथे काळा मसाला सावजीचा ॲड करू शकता, अन्यथा स्किप केला तरी चालेल। बिना मसाल्याने सुद्धा याला छान अशी टेस्ट येणार आहे। गरमागरम तर्रीदार आणि पारंपरिक महालक्ष्मी स्पेशल कोहळ्याची भाजी तयार आहे। इथे मी ही भाजी गरमागरम पोळी, भात आणि कोबी, कांदा, टोमॅटोच्या कोशिंबिरीसोबत छान सर्व केलेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात रहा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।